आणि म्हणून तुमची विचाराची गती जी आहे ती 5G नेटवर्क पेक्षाही फास्ट आहे. आणि म्हणून तुमच्या हातात स्मार्टफोन आहे. जगातलं सगळं ज्ञान हातात आहे. मोबाईल मध्ये सगळं उपलब्ध आहे. फटाफटा 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 सगळं येतं. आणि म्हणून तुमची सगळ्यात मोठी सुपर पॉवर ही आहे. तुम्ही सगळे टेक्नोसॅव्ही आहात आणि म्हणून ग्लोबल ट्रेंड्स फॉलो करता आपण. आणि म्हणून याचा सगळा अभिमान आम्हाला आहे. ही तरुणाई आहे. आणि म्हणून या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची देखील तुमची ताकद आहे. तर टेबलवर बसून स्टार्टअप, इनोव्हेशन, ग्रीन टेक्नॉलॉजी आणि AI सोल्युशन निर्माण करणं ही देखील तुमची खरी बुद्धिमत्ता आहे. ती देखील तुम्ही आत्मसात केली पाहिजे. ही देखील माझी विनंती आहे. आणि म्हणून मी एक शेर या ठिकाणी रामदासबाई आता विद्यार्थ्यांसाठी आहे. तू जमीन पर रह के आसमां को छूने की जिद न कर. तू जमीन पर रहकर आसमां को छूने की जिद न कर. तू वो परिंदा है जो उड़ते हुए भी जमी को देखता है. जसं घार कुठेही फिरत असेल तर तिचं लक्ष पिलाशी असतं. रामदासबाई तुमचा GR आलेला आहे. तुमचा GR निघालेला आहे आणि तो त्यांच्याकडे आता सुपूर्द करा. मी सांगतो ना, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, जाग्यावर निर्णय. आणि म्हणूनच त्यांना दे ना, मला काय दाखवतो त्याची प्रिंटआउट काढून द्या. आणि म्हणून आकाशाला गवसणी घाला, आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवा, पण आपले पाय नेहमी जमिनीवर घट्ट रोवून ठेवा. ही विनंती आपल्याला करतो. तुम्हाला नोकऱ्या हव्यात, उत्तम शैक्षणिक पायाभूत सुविधा पाहिजेत, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. केंद्रातले NDA सरकार आणि महायुती सरकार हे डबल इंजिन सरकार काम करतेच आहे. पण सिद्धेश सारखे कार्यकर्ते अनेक ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम पुढे घेऊन जात आहेत. आणि म्हणून शिवसेना देखील तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ही ग्वाही या ठिकाणी देतो. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे 24 तास दरवाजे उघडे आहेत. का आम्ही काम करणारे लोक आहोत. 24/7 काम करणं हेच आमचं काम आहे. आणि म्हणून कार्यकर्ता लोकांमध्ये गेला पाहिजे, शेताच्या बांधावर गेला पाहिजे, त्या ठिकाणी त्याचं दुःख समजून घेतलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या समजून घेऊन सोडवल्या पाहिजे. हे आमचं काम आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी तुमच्या स्वप्नांना पंख देण्याचं काम हे आपलं सरकार करेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला अशाच माध्यमातून जे काही आपल्याला उपक्रम करायचे आहेत, हे शासन आपल्या दारीचं मी सांगितलं तुम्हाला. ती योजना सुपरहिट झाली. आता ही शिवसेना जनतेच्या दारी देखील हे काय म्हणतो त्याला आपण, सुपरहिटच्या अर्थ काय, सुपर डुपर हिट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्हाला दाखले जागेवर मिळतील. आणि म्हणून दाखले मिळवणं फार किचकटीचं काम असतं. ते सोपं करून आपण या ठिकाणी आपल्याला देतोय. शिवसेनेच्या 8 विधानसभा 60 शाखांमध्ये केल्या. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यांना मी आणखी काम दिलंय. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी जी यंत्र सामुग्री पाहिजे ती देखील त्यांना देण्याचं सांगितलं. ती देखील त्यांनी मागवली आहे. त्याचं देखील लोकार्पण करायचं आहे. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोटे किल्ले जे आहेत, आपले 13 किल्ले युनेस्को मध्ये गेले आहेत. शिवाजी महाराजांचे हे गडकोट किल्ले, या गडकोट किल्ल्याचा इतिहास तरुणांना माहित पडला पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे, ऊर्जा मिळाली पाहिजे, तिथली स्वच्छता राहिली पाहिजे, तिथं सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. हे काम देखील सिद्धेशला मी सांगितलंय आणि ते देखील त्यांनी या ठिकाणी त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि म्हणून हा आपला इतिहास आहे. म्हणूनच मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि सिद्धेशला एवढंच सांगतो, सिद्धेश